श्री स्वामी समर्थ. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काही ना काही आपल्या रुटीनमध्ये व्यस्त असतो, परंतु देवाची आठवण मात्र आपल्याला क्वचित येते असेही कधी कधी होतं. या सगळ्या व्यापामध्ये देवाची आठवण करायला आपल्याला वेळ मिळत नाही. मग अशा वेळेला काय करायचं तर मानसपूजा खूप महत्त्वाची असते. जे सद्गुरू आपले असतील, आता स्वामी समर्थ जर आपले सद्गुरू असतील तर सद्गुरूंची मानसपूजा कशी करायची तेच मी आता सांगते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सद्गुरू सोडून आपल्याला दुसरा ध्यास नसला पाहिजे. लहान मूल जसं आपलं प्रत्येक गोष्ट आईला सांगून करतं, तसं आपली प्रत्येक गोष्ट आपण आपल्या सद्गुरूंना सांगून करायला पाहिजे आणि ती तशी सवयही लावायला पाहिजे. सद्गुरूंची सचेतन मूर्ती मनचक्षुपुढे आणून मनातच तिचे पंचोपचार आणि षोडशोपचार पूजा करावी. मानसपूजेमध्ये ब्राह्म्यपूजेतील सर्व उपचार म्हणजे उत्तम वस्तू, फुले, नैवेद्य कल्पनेने उत्तम निर्माण करून मनातल्या मनातच आणि अत्यंत शुद्ध आणि पवित्र भावनेने सद्गुरूंना अर्पण करावेत. पूजा आटोपल्यानंतर सद्गुरूंच्या सचेतन मूर्तीचे विसर्जन न करता तिला आपल्या हृदयात विश्रांती द्यावी. तुमच्याशिवाय मला दुसरे कोणीच नाहीये अशा भावनेने अनन्य शरण होऊन ही मानसपूजा आपण केली पाहिजे. मानसपूजेच्या शेवटी आपल्या हृदयात सद्गुरूंची सचेतन मूर्ती स्थापन केल्यानंतर महाराज दिवसभर सतत आपल्या सन्निध आहेत, आपल्याशी बोलता आहेत, अशी प्रत्येक कृती ते आपली पाहत आहेत, आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आणि आपली कृती बरोबर असेल तर ते अनुमोदन देतात, जर चुकीची असेल तर तसे ते सांगतात. असा पक्का भाव म्हणजे मानसपूजा. ही भावना दिवसभर मनात धरून दिवसाचे सर्व व्यवहार सद्गुरूंना सांगून करायचे अशी सवय लावून घेणं आवश्यक आहे. दिवसभरात काही मनाविरुद्ध झालं तरी यात माझं काहीतरी कल्याणच सद्गुरू करीत आहेत असं वाटून घ्यायला हवं. त्याने आपल्यातील दोष दर्शन होतं आणि दोष दूर होतात. मीपणा जातो. आपल्या देहाला काहीही त्रास होत असला तरी रामनाम घेणं चालू ठेवावं, ज्यामुळे दुखण्याकडे लक्ष राहत नाही. हे रामनाम सद्गुरूंच्या कृपेने आपल्या तोंडी येतं, किंबहुना रामच त्यांचं नाम घेतो आणि हे सद्गुरूंचं सांगणं संपूर्ण खरं आहे हे आपण अनुभवतोच. आपले सद्गुरू स्वामी समर्थ असतील तर श्री स्वामी समर्थांचं नाव घेत जपत आपण राहिलं पाहिजे. आपलं सगळं दुखणं त्याचा विसर आपल्याला स्वामी पडवतात आणि त्यामुळे आपल्याला त्या गोष्टींचा अजिबातही ध्यानसुद्धा त्याकडे जात नाही. मानसपूजेच्या शेवटी सद्गुरूंना आपण आपल्या हृदयात विश्रांती ग्रहण करण्यास सांगत असतो. इतर पूजेसारखे मानसपूजेच्या शेवटी विसर्जन नाही तर ती विश्रांती असते. म्हणजेच आपल्या इष्टदेवतेला आपण हृदयात स्थान ग्रहण करावे अशी विनंती करतो. यातच मानसपूजेची खरी मेघ आहे. ज्या सद्गुरूला आपण हृदयात विश्रांती घेण्यास सांगतो त्यांना राहण्यास आपले हृदय पात्र आहे का ह्याचा विचार मात्र आपण सर्वांनी केला पाहिजे आणि त्याप्रमाणे तसे वर्तनसुद्धा ठेवले पाहिजे. कारण आपल्या हृदयात प्रत्यक्ष आपले सद्गुरू विश्रांती घेत आहेत, म्हणजेच त्यांना विश्रांतीतून जागं करेल किंवा त्रास होईल असे वाईट विचार आणि असे गैरवर्तन दिवसभर आपल्या हातून होता कामा नये ह्याची काळजी घ्यायची, नाही का? थोडक्यातच आपल्या हातून सद्गुरूंना वाईट वाटेल असं काहीही घडता कामा नये अशी एक वेगळीच जागरूकता आपल्या अंगी आली पाहिजे. आपल्या हातून तरी जर काही चुकीचं घडत असेल आणि ते लक्षात आलं तर त्यांची क्षमा मागून पुन्हा असं न घडण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि तशी सद्बुद्धी देण्यासाठी त्यांची प्रार्थनासुद्धा केली पाहिजे. मात्र तुमची सत्ता कायम माझ्यावर असू देत असा भाव असला पाहिजे. मी तुम्हाला शरण आहे, जे तुम्ही कराल ते मला मान्य आहे असा मनात कायम भाव ठेवायचा. जितके हृदय पवित्र, शांत आणि नामानी भरलेले असेल तितके सद्गुरूंना तिथे राहण्यास आवडेल. ते आपल्या हृदयात कायम विश्रांती घेत असताना आपण जर चुकीचे वागलो, दुसऱ्याचं अंतःकरण दुखावणारे बोललो, नीती सोडून जर आचरण केलं, परनिंदा केली, थोडक्यात षड्रिपूंच्या स्वाधीन झालो तर त्यांच्या विश्रांतीला निश्चितच धक्का लागेल. ह्याचं सतत भान आपण ठेवणं म्हणजेच खरी मानसपूजा असते.
हे भान जर सतत ठेवले तर आपला देह मंदिरच बनेल आणि असे वागू लागलो की आपला मीपणा हा आपोआप कमी होऊन सद्गुरूंविषयीचे प्रेम वाढीस लागेल. अशी ही मानसपूजा ही दिवसाचे 24ही तास चालली पाहिजे. त्यामुळे दिवसभरात आपल्या हातून कोणतेही वाईट कृत्य होणार नाही आणि हळूहळू आपल्या वागणुकीत सुद्धा सुधारणा होईल. आपण जेव्हाही कोणतं काम करतो, स्वयंपाकघरात काम करत असू, ऑफिसमध्ये काम करत असू, जेव्हाही थोडासा आपल्याला मोकळा वेळ मिळेल तेव्हा कमीत कमी सद्गुरूंचे चिंतन आपल्या मनात व्हायला पाहिजे. त्यांची इमेज, कल्पना आपल्या डोळ्यासमोर आली पाहिजे आणि सतत त्यांचं नामस्मरण आपल्या मनात राहायला पाहिजे. खरी मानसपूजा तर हीच आहे की आपण आपल्या मनाने, प्रत्यक्षात काही कारणाने जमत नसली तरी मनाने मात्र कायम सद्गुरूंच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. कायम सद्गुरूंच्या सोबत राहून त्यांची ही अशा पद्धतीची मानसपूजा आपण केली पाहिजे, ज्यामुळे सद्गुरू आपल्या मानसपूजेनंतर नक्कीच आपल्या हृदयात विश्रांती घेतील, आपल्या हृदयात ते विसावतील ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि ज्यामुळे त्यांचं ते जे स्थान असतं ते निरंतर आपल्या हृदयात राहील हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. तर स्वामी भक्तांनो, ही मानसपूजा तुम्ही जेवढी कराल तेवढी ती खऱ्या पूजेपेक्षा सुद्धा महान आहे असं ठरतं. त्यामुळे ही तुम्ही मानसपूजा कायम करा आणि कायम लक्षात ठेवा. या मानसपूजेच्या समोर सर्व पूजा खूप फिक्या असू शकतात, परंतु मानसपूजेला जे स्थान सद्गुरूंच्या मानसपूजेला आपल्या हृदयात दिलेलं आहे ते आणखीन कुठेही नाही. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सगळ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा. तसेच स्वामींच्या ब्रह्मांड नायक या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ लगेच मिळेल.